नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत. मुलं दिवसभर घरी असतात आणि मुलं घरी म्हटलं ना, सारखं त्यांना काही ना काहीतरी खायला लागतं. आज की नाही आपण मुलांना आवडणारे नूडल्स बनवणार आहोत. तेही अगदी हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट. गव्हाच्या पिठापासून आज आपण नूडल्स बनवणार आहोत. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही गव्हाचं पीठ कमी जास्त घ्या. पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. जशी आपण चपात्यांना कणिक मळतो ना, तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळून झालेली आहे. आता कणकेला की नाही थोडंसं तेल लावून घेते मी. हे जे नूडल्स आहेत ना, खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत. आता इथं आपली कणिक मळून तयार आहे. गॅसवरती थोडंसं मोठ्या साईजचं मी पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये की नाही पाणी घालायचं आहे. आपल्याला भरपूर असं पाणी गरम करायचं आहे. पाण्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. आता इथे बघा मी सोऱ्या घेतला आहे. ज्या सोऱ्याने आपण चकली शेव बनवतो ना, तो सोऱ्या घ्यायचा आहे आपल्याला आणि तेल लावून घ्यायचं आहे सोऱ्याला. आता की नाही सोऱ्यामधला ज्याने आपण शेव बनवतो की नाही, तो साचा घेतलेला आहे बघा. थोडंसं मीडियम साईजचा किंवा मोठ्या साईजचा घ्या तुम्ही. आणि आता इथे बघा कणिक घेतलेली आहे. सोऱ्यामध्ये आपल्याला भिजवलेली कणिक भरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा दाबून कणिक भरायची आहे. सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जी कणिक आहे ना आपली ती सोऱ्याला चिटकणार नाही. आता की नाही आपण लगेच नूडल्स बनवून घेणार आहोत. पाणी गरम होऊ द्यायचं आहे. थंड पाण्यामध्ये नूडल्स बनवायचे नाही आहेत. पाणी गरम झालं की गरम पाण्यामध्ये आपल्याला लगेच नूडल्स बनवून घ्यायचे आहेत. इथे बघा मी दाखवलेल्या पद्धतीने की नाही आपल्याला नूडल्स बनवून घ्यायचे आहेत. पाणी गरमच हवं आहे. थंड पाण्यामध्ये नूडल्स बनवायचे नाही आहेत आपल्याला. तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे नूडल्स तुम्ही बनवू शकता. मी मीडियम साईजचे नूडल्स बनवून घेते बघा आणि सुरीने कट करते बघा. अशा पद्धतीने मी दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत. मीडियम आकाराचे नूडल्स मी इथं बनवून घेतलेले आहेत. आणि नूडल्स बनवताना की नाही गरम पाण्यामध्येच आपल्याला नूडल्स बनवून घ्यायचे आहेत. थंड पाण्यामध्ये नूडल्स घालायचे नाहीत, नाहीतर जे हे नूडल्स आहेत ना आपले कणकेचे ते एकमेकांना चिपकतात. तर इथे बघा मी सर्व नूडल्स मी बनवून घेतलेले आहेत. इथं मी पाणी थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि पातेलंही थोडंसं मोठं घेतलं, कारण मी नूडल्स खूप जास्त प्रमाणात बनवत आहे. तुम्ही कढईमध्येही पाणी ठेवू शकता आणि कढईमध्ये तुम्ही नूडल्स बनवू शकता. इथे बघा हे नूडल्स मी गरम पाण्यामध्ये सोडून घेतलेले आहेत. आता हे 3 ते 4 मिनटं मी हे नूडल्स शिजवून घेणार आहे. 3 ते 4 मिनटामध्ये हे नूडल्स छान शिजल्या जातात. आता हे शिजवलेले नूडल्स की नाही मी आता काढून घेणार आहे. शिजवलेले नूडल्स की नाही आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होईल, जे नूडल्स आहेत ना आपले अगदी मोकळे होतील, एकमेकांना चिटकणार नाहीत. आता हे 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. आता की नाही एका बाजूला एका पाटीमध्ये थंड पाणी ठेवलेलं आहे नॉर्मल मी. त्यामध्ये हे जे शिजलेले नूडल्स आहेत ना ते काढून घेणार आहे मी. आणि लगेच आपल्याला हे थंड पाण्यातले नूडल्स की नाही एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत. इथे बघा पुरणाची चाळण घेतलेली आहे मी. त्याच्यावरती की नाही हे नूडल्स मी लगेच काढून घेणार आहे, जेणेकरून यातलं पाणी पूर्ण निथळेल आणि जे आपले नूडल्स आहेत ना एकदम मोकळे होतील. सर्व नूडल्स मी सेम पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. आता इथे बघा पत्ताकोबी, टमॅटो, शिमला मिरची आणि कांदा उभा कट केलेला आहे. 2 चमचे आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि इथे बघा नूडल्स मसाला घेतला आहे मी, हक्का नूडल्स मसाला. किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल. आता की नाही गॅसवरती कढई ठेवली, तेल घातलेलं आहे कढईमध्ये. तेल गरम झालं की थोडंसं जिरं घालायचं आहे. कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला, जिरं आणि कढीपत्ता. आता की नाही कांदा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना किंवा सर्व भाज्या भाजताना की नाही गॅस फुलच ठेवायचा आहे. कांदा खूप जास्त भाजायचा नाही आपल्याला, थोडासा अर्धा कच्चा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला की लगेच आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. 2 चमचे आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी. फुल गॅसवरतीच आपल्याला कांदा भाजायचा आहे. गुलाबी कलर यायपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे बघा. आता की नाही यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहे मी. तुमच्या आवडीनुसार आणखी यामध्ये तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता. बीन्स घालू शकता, गाजर घालू शकता, पण जेवढ्या मी माझ्याकडे घरात भाज्या होत्या ना तेवढ्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. आता ही आलं लसूणची पेस्ट छान अशी तेलामध्ये भाजून घेतलेली आहे. आता की नाही यामध्ये मी शिमला मिरची घालणार आहे लगेच. भाज्या भाजताना की नाही फुल गॅसवरतीच भाजायच्या आहेत आणि अर्ध्या कच्च्याच भाजायच्या आहेत. तुम्ही की नाही हे गव्हाच्या कणकेचे नूडल्स तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही
रात्रीच्या जेवणाला सुद्धा हे नूडल्स बनवू शकता. खूप छान होतात आणि शिवाय हेल्दी पौष्टिक आहेत आणि चविष्ट तर खूप लागतात. एकदा नक्की बनवून बघा तुम्ही. आता शिमला मिरची भाजून झाली की लगेच टमॅटो भाजून घेते मी. खूप जास्त भाज्या भाजायच्या नाहीत, अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत. आणि जर तुमची मुलं भाज्या खात नसतील ना, तर मी तर म्हणेल एकदा तुम्ही हे नूडल्स नक्की बनवून द्या त्यांना. भरपूर अशा भाज्या घालायच्या आणि हे गव्हाच्या पिठाचे की नाही नूडल्स बनवून द्यायचे त्यांना. खूप आवडीने खातील बघा तुम्ही. तर कांदा, टमॅटो, शिमला मिरची भाजून झालं की आता यामध्ये मी पत्ताकोबी घातलेला आहे. पत्ताकोबी पण थोडासा भाजून घेतला आहे तेलामध्ये. थोडा पत्ताकोबी भाजून झाला की चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे, खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे, कारण की आपण कणकेमध्ये मीठ घातलेलं आहे आणि मसाल्यामध्येही मीठ असतं, त्यामुळे चव बघूनच मीठ घाला, खूप जास्त मीठ घालू नका. भाज्या आपल्या अर्ध्या कच्च्या भाजून तयार झालेल्या आहेत. आता यामध्ये मी टमॅटो सॉस घालते आहे. टमॅटो सॉस असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. आता नूडल्स मसाला घातलेला आहे बघा इथे 2 पॅकेट. तुमच्याकडे जर नूडल्स मसाला नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. तर बघा इथं मसाला घालून पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता की नाही यामध्ये आपले घरातले काही थोडे मसाले घालणार आहोत आपण. तर घरातले मसाले इथे बघा मी धना पावडर घातलेला आहे, हळद, लाल तिखट, आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घाला. तर इथे बघा मी लाल तिखट, हळद आणि धना पावडर थोडं थोडं घातलेलं आहे. जर तुमच्याकडे नूडल्स मसाला नसेल तर धना पावडर, हळद आणि लाल तिखट तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणात घालू शकता आणि त्यासोबत थोडीशी काळी मिरी पूड घालायची आहे. आता की नाही हे सर्व मसाले घालून मिक्स करून घ्यायचे आणि बनवलेले नूडल्स आपल्याला यामध्येच घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. याला आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त असे आपले हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट गव्हाच्या पिठाचे हे नूडल्स तयार झालेले आहेत. शिल्लक राहिलेल्या कणकेपासून सुद्धा तुम्ही हे नूडल्स बनवू शकता. मस्त असे अतिशय हेल्दी आणि टेस्टी हे नूडल्स आपले तयार झालेले आहेत. एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.